नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, महाटेट सीटेट पेपर 1 आणि 2 परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र सुपरफास्ट 100 व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. चला तर कसलीही वेळ न दवडता आपण प्रश्नांकडे वळूया. प्रश्न 1. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यातील समाजवादी हा शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आला? आणि याचं अचूक उत्तर आहे 42वी घटना दुरुस्ती. प्रश्न 2. मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेत कोणत्या देशाकडून घेतली आहेत? आणि मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे रशिया, सोव्हिएत संघ. प्रश्न 3. पंचायत राज व्यवस्था घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने प्राप्त झाला? आणि याचं अचूक उत्तर आहे 73वी घटना दुरुस्ती. प्रश्न 4. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांची नियुक्ती कोण करतो? याचं अचूक उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 5. महाराष्ट्रातील कापूस संशोधन केंद्र कोठे आहे? आणि याचं अचूक उत्तर आहे अकोला. प्रश्न 6. भारतीय संविधानातील राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्त्वे कोणत्या देशाकडून घेतली आहेत? आणि याचं अचूक उत्तर आहे आयर्लंड. प्रश्न 7. चिपको आंदोलन कोणाशी संबंधित आहे? आणि याचं अचूक उत्तर आहे जंगल संरक्षण. प्रश्न 8. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? आणि याचं अचूक उत्तर आहे सांबर सरोवर. प्रश्न 9. महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला विभाग कोणता? मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे नाशिक. प्रश्न 10. लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन असे कोणी म्हटले? अब्राहम लिंकन. प्रश्न 11. भारतीय निवडणूक आयोग हा कोणत्या प्रकारचा आयोग आहे? घटनात्मक आयोग. प्रश्न 12. महाराष्ट्रातील मेळघाट कोणासाठी प्रसिद्ध आहे? आणि याचं अचूक उत्तर आहे वाघ प्रकल्प. प्रश्न 13. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहेत? आणि याचं अचूक उत्तर आहे भाग 3. प्रश्न 14. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? आणि याचं अचूक उत्तर आहे 5 जून. प्रश्न 15. भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते? आणि याचं अचूक उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न 16. भारतीय संसदेत राज्याचे प्रतिनिधित्व कोण करते? आणि याचं अचूक उत्तर आहे राज्यसभा. प्रश्न 17. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे कळसुबाई. प्रश्न 18. भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण? आणि याचं अचूक उत्तर आहे प्रतिभा पाटील. प्रश्न 19. जल ही जीवन आहे ही संकल्पना कोणत्या संसाधनाशी संबंधित आहे? आणि याचं अचूक उत्तर जलसंपत्ती. प्रश्न 20. भारतीय राज्यघटनेचा कलम 21 कशाशी संबंधित आहे? आणि याचं अचूक उत्तर जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार. प्रश्न 21. भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? आणि याचं अचूक उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 22. भारतीय संसदेचे तिसरे अंग कोणते? याचं अचूक उत्तर राष्ट्रपती. प्रश्न 23. कलम 17 कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे? आणि याचं अचूक उत्तर आहे अस्पृश्यता निर्मूलन. प्रश्न 24.
महाराष्ट्रातील नवेगाव नागझिरा कशासाठी प्रसिद्ध आहे आणि याचं अचूक उत्तर अभयारण्य. प्रश्न 25. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? वुलर सरोवर. प्रश्न 26. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे आहे? अचूक उत्तर न्यूयॉर्क. प्रश्न 27. भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत आणि याचं अचूक उत्तर आहे 11. प्रश्न 28. लोकायुक्त ही संस्था कोणत्या कार्याशी संबंधित आहे आणि याचं अचूक उत्तर भ्रष्टाचार विरोधी तक्रारी. प्रश्न 29. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आणि याचं अचूक उत्तर आहे जायकवाडी. प्रश्न 30. भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आणि याचं अचूक उत्तर गंगा डॉल्फिन. प्रश्न 31. भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण आणि याचं अचूक उत्तर M.S. स्वामीनाथन. प्रश्न 32. भारतीय संविधानातील आपत्कालीन तरतुदी कोणत्या देशाकडून घेतल्या आहेत आणि याचं अचूक उत्तर आहे जर्मनी. प्रश्न 33. महाराष्ट्रातील लोणार सरोवर कशामुळे निर्माण झाले आहे आणि याचं अचूक उत्तर आहे उल्कापात. प्रश्न 34. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आणि याचं अचूक उत्तर आहे गंगा. प्रश्न 35. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली? 1993. प्रश्न 36. महाराष्ट्रातील कापूस उत्पादक प्रमुख प्रदेश कोणता? विदर्भ. प्रश्न 37. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झाले? अचूक उत्तर 1919. प्रश्न 38. भारतातील सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? अचूक उत्तर नवी दिल्ली. प्रश्न 39. महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता असलेला जिल्हा कोणता? अचूक उत्तर मुंबई उपनगर. प्रश्न 40. श्वेत क्रांतीचे जनक कोण आणि याचं अचूक उत्तर वर्गीस कुरियन. प्रश्न 41. भारतातील पहिली जनगणना कधी झाली आणि याचं अचूक उत्तर 1872. प्रश्न 42. महाराष्ट्रातील कोयना प्रकल्प कोणत्या प्रकारचा आहे आणि याचं अचूक उत्तर जलविद्युत प्रकल्प. प्रश्न 43. राज्यपालांची नियुक्ती कोण करतो आणि याचं अचूक उत्तर राष्ट्रपती. प्रश्न 44. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आणि याचे अचूक उत्तर आहे थरचे वाळवंट. प्रश्न 45. सायलेंट व्हॅली आंदोलन कोणत्या राज्याशी संबंधित आहे आणि याचं अचूक उत्तर आहे केरळ. प्रश्न 46. महाराष्ट्रातील अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत आणि याचं अचूक उत्तर आहे औरंगाबाद. प्रश्न 47. भारतातील सर्वात उंच धरण कोणते आणि याचं अचूक उत्तर टिहरी धरण. प्रश्न 48. राष्ट्रीय मतदान दिन कधी साजरा केला जातो आणि याचं अचूक उत्तर 25 जानेवारी. प्रश्न 49. भारतीय राज्यघटनेतील कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? जम्मू आणि काश्मीर. प्रश्न 50. महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर चंद्रपूर. प्रश्न 51. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार कोणत्या देशाच्या संविधानावर आधारित आहेत? उत्तर अमेरिका.
प्रश्न 52. भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. प्रश्न 53. महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त पर्जन्यमान असलेले ठिकाण कोणते? बी. आंबोली. प्रश्न 54. भारतातील पहिला राष्ट्रीय उद्यान कोणता आहे? कार्बेट राष्ट्रीय उद्यान. प्रश्न 55. नर्मदा बचाव आंदोलन कोणाशी संबंधित आहे? मेधा पाटकर. प्रश्न 56. लोकसभेचे कमाल सदस्य किती असू शकतात? अचूक उत्तर 552. प्रश्न 57. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? अचूक उत्तर गोदावरी. प्रश्न 58. भारतातील सर्वात मोठे नदीचे खोरे कोणते आहे? अचूक उत्तर आहे गंगा खोरे. प्रश्न 59. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? अचूक उत्तर चाणक्य. प्रश्न 60. राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? आणि अचूक उत्तर आहे उपराष्ट्रपती. प्रश्न 61. महाराष्ट्रातील संत गाडगेबाबा यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? अचूक उत्तर अमरावती. प्रश्न 62. भारतीय राज्यघटनेतील कलम 21A कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे? ए. शिक्षणाचा अधिकार. प्रश्न 63. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे कृत्रिम सरोवर कोणते? गोविंद सागर. प्रश्न 64. महाराष्ट्रातील सेवाग्राम आश्रम कोठे आहे? अचूक उत्तर वर्धा. प्रश्न 65. भारतीय संविधान दिन कधी साजरा केला जातो? आणि अचूक उत्तर आहे 26 नोव्हेंबर. प्रश्न 66. भारतातील सर्वात मोठे डेल्टा कोणते आहे? अचूक उत्तर गंगा ब्रह्मपुत्रा. प्रश्न 67. लाल बाल पाल या त्रयीतील पाल कोण होते? अचूक उत्तर बिपिनचंद्र पाल. प्रश्न 68. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते? अचूक उत्तर मुंबई. प्रश्न 69. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण नियुक्त करतो? अचूक उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 70. भारतातील पहिला उपग्रह कोणता? अचूक उत्तर आर्यभट्ट. प्रश्न 71. महाराष्ट्रातील मुक्ताई नगर कोणत्या जिल्ह्यात आहे? अचूक उत्तर आहे जळगाव. प्रश्न 72. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? अचूक उत्तर आहे 1885. प्रश्न 73. वन्यजीव संरक्षण कायदा भारतात कधी लागू झाला? आणि अचूक उत्तर आहे 1972. प्रश्न 74. महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? अचूक उत्तर आहे गोदावरी नदी. प्रश्न 75. भारताचा राष्ट्रीय जलदिन कधी साजरा केला जातो? अचूक उत्तर 22 मार्च. प्रश्न 76. भारतीय संविधानाची उद्देशिका कोणत्या घटनेतून प्रेरित आहे? अचूक उत्तर फ्रेंच राज्यक्रांती. प्रश्न 77. भारतातील सर्वात जुना पर्वतरांग कोणती? अचूक उत्तर अरवली. प्रश्न 78. महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी कोठे आहे? अचूक उत्तर आहे आळंदी. प्रश्न 79.
भारताचा मुख्य निवडणूक आयुक्त कोण नियुक्त करतो? अचूक उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 80. भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? अचूक उत्तर राजस्थान. प्रश्न 81. महाराष्ट्रातील दूधसागर धबधबा कोणत्या सीमेवर आहे? गोवा कर्नाटक सीमा. प्रश्न 82. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? अचूक उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न 83. भारतातील सर्वाधिक जंगल क्षेत्र असलेले राज्य कोणते? अचूक उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 84. महाराष्ट्रातील संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान कोणते? आणि अचूक उत्तर आहे देहू. प्रश्न 85. भारतातील पहिला अणुचाचणी प्रकल्प कोठे झाला? अचूक उत्तर पोखरण. प्रश्न 86. भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? अचूक उत्तर 1942. प्रश्न 87. महाराष्ट्रातील आनंदवन प्रकल्प कोणी सुरू केला? अचूक उत्तर आहे बाबा आमटे. प्रश्न 88. भारतीय संविधानातील सर्वाधिक कलमे कोणत्या भागात आहेत? अचूक उत्तर आहे राज्य सरकार. प्रश्न 89. भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता? आणि अचूक उत्तर आहे कुंचिकल धबधबा. प्रश्न 89. प्रश्न 90. महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? अचूक उत्तर आहे पुणे. प्रश्न 91. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? आणि याचं अचूक उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेटिंग. प्रश्न 92. भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण? अचूक उत्तर आहे सरोजिनी नायडू. प्रश्न 93. महाराष्ट्रातील रायगड किल्ला कोणत्या राजाशी संबंधित आहे? अचूक उत्तर छत्रपती शिवाजी महाराज. प्रश्न 94. भारतीय संविधानातील एकेरी नागरिकत्व कोणत्या देशाकडून घेतले आहे? अचूक उत्तर ब्रिटन. प्रश्न 95. भारतातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल कोणते? अचूक उत्तर सुंदरबन. प्रश्न 96. महाराष्ट्रातील लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? अचूक उत्तर आहे बुलढाणा. प्रश्न 97. संपूर्ण क्रांतीचा नारा कोणी दिला? अचूक उत्तर आहे जयप्रकाश नारायण. प्रश्न 98. भारतातील सर्वात लांब धरण कोणते? आणि अचूक उत्तर आहे हिराकूड धरण. प्रश्न 99. महाराष्ट्रातील शेगाव कोणामुळे प्रसिद्ध आहे? अचूक उत्तर गजानन महाराज. आणि शेवटचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेला भारताचे संविधान म्हणून केव्हा स्वीकारण्यात आले? अचूक उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949.